नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सैन्यातील करिअरच्या संधी या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर केदार रहाणे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर केदार रहाणे हे डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सैन्यातील तिन्ही दलामध्ये नोकरी मिळावी असं बहुतेक तरुणांचं स्वप्न असतं. अशी मोठी स्वप्न बघणाऱ्या तरुणांच्या शैक्षणिक प्रवासात डिफेन्स करिअर अकॅडमी आणि डॉक्टर केदार रहाणे हा महत्त्वाचा टप्पा म्हणून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना सुपरिचित आहेत. डिफेन्स करिअर अकॅडमीच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे शाखा असून शालेय स्तरापासूनच सैन्यामध्ये करिअर कसं करायचं याची तयारी करून घेण्यात डिफेन्स करिअर अकॅडमी राज्यातून सर्वोत्तम समजली जाते. डॉक्टर केदार रहाणे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आजवर हजारो तरुणांचं स्वप्न साकार झालंय. चला तर मग प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूया. सर, डिफेन्स करिअर अकॅडमीने आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव कमावलेलं आहे. पण प्रत्येक प्रवासाची एक सुरुवात असते. तर डीसीएची स्थापना कशी झाली आणि त्यावेळी तुमचं मुख्य ध्येय काय होतं? सर्वप्रथम मी TV9 या ठिकाणी धन्यवाद मानतो की आज महाराष्ट्रातील पालक, विद्यार्थी आणि जे सैन्यात करिअर करू इच्छिता अशा युवक युवतींना या TV9च्या माध्यमातून आज संवाद साधण्यास मिळतोय. डिफेन्स करिअर अकॅडमीची जी स्थापना झाली त्या स्थापनेच्या पाठीमागे मुख्य ध्येय होतं, एक स्वप्न बाळगून होतं की भारत मातेच्या सेवेसाठी प्रामाणिक, शिस्तबद्ध, संयमी आणि देशप्रेम असे अधिकारी घडवावे. आणि याच ध्येयापोटी डिफेन्स करिअर अकॅडमीची स्थापना 2008 मध्ये छोट्याशा रूपात 800 स्क्वेअर फीटमध्ये सुरू झाली. ते रहाणे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून. आणि आज सांगायला आवडेल की त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं सोयी सुविधा नव्हत्या आणि कोणत्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. एकच गोष्ट होती, ती म्हणजे पालकांचा विश्वास आणि स्वप्नातील जिद्द. हेच सुरुवातीचं भांडवल होतं. आणि आज डिफेन्स करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 एकरमध्ये संपूर्ण सुविधेसह भव्य असं कॅम्पस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये 11 एकरचा कॅम्पस ज्या ठिकाणी 5वी ते 12वी विद्यार्थ्यांना सैन्यात करिअर करण्यासाठी सैनिकी शिक्षण दिलं जात आहे. सर, सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की एक स्वप्न त्यावेळी तुम्ही उराशी बाळगलं होतं. तर ते स्वप्न आता कितपत पूर्ण झालेलं आहे आणि अजून किती टप्पे गाठायचे आहेत? डिफेन्स करिअर अकॅडमीची स्थापना झाल्यापासून आज भारत मातेच्या सेवेसाठी आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये NDA, टेक्निकल एंट्री अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज DCAचे कॅडेट्स हे अधिकारी म्हणून तसेच सैनिक म्हणून कार्यरत आहेत. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. याचप्रमाणे पायलट, इंजिनियर, डॉक्टर, मर्चंट नेव्हीद्वारे संपूर्ण जगामध्ये आज देशाची सेवा DCAचे कॅडेट्स करतायत. आणि यस, नक्कीच हे स्वप्न योग्य दिशेने जात आहे. पण मिशन इथे थांबलेलं नाही. DCAचे 250 पेक्षा जास्त स्टाफ आणि कोल्हापूरमध्ये 70 पेक्षा जास्त स्टाफ टू ट्रेन टू कॅडेट टू सर्व्ह द नेशन या पॅशनसाठी काम करतायत. आणि एक मिशन तय केलंय 1000 अधिकारी आणि 10,000 सैनिक घडवण्याचं. त्यामुळे योग्य दिशेनं असं DCAचं स्वप्न जात आहे असं मी नक्की म्हणेल. निश्चितच, आणि हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे, कारण ही देशसेवा आहे आणि ती तुमच्या हातून घडते. DCAला डिफेन्स मिनिस्ट्री आणि सैनिक स्कूल सोसायटीची मान्यता मिळाली आहे. तर त्या यशाबद्दल थोडक्यात सांगा. डिफेन्स करिअर अकॅडमीला सैनिकी स्कूल सोसायटी व संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाली. त्यामुळे नक्कीच ही DCA साठी सन्मानाची गोष्ट आहे, तसेच ती जबाबदारीची पण. आता विद्यार्थ्यांना योग्य असं प्रशिक्षण, लष्करी शिक्षण, त्याचप्रमाणे SSB इंटरव्ह्यू, NDAचं कोचिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप क्वालिटी याचा एक चांगला हा राष्ट्रीय स्तरावरचा आकृतीबद्ध तयार झाला आहे. आणि राष्ट्रीय मापदंडाप्रमाणे यांना ट्रेनिंग दिली जाते आहे. या गोष्टीचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना आता फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे सैनिकी स्कूल सोसायटीमध्ये 33 राष्ट्रीय स्तरावरच्या स्कूलला मान्यता आहे, अशाच प्रकारे जसं महाराष्ट्रात सैनिकी स्कूल सातारा आणि सैनिक स्कूल चंद्रपूर, तसं आता डिफेन्स करिअर अकॅडमी ही या प्रवाहामध्ये येऊन महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येणार आहे. अगदीच. सर, आता 10वी 12वीच्या परीक्षा होतीलच फेब्रुवारी मार्च मध्ये. 10वी 12वी झाल्यानंतर करिअर काय निवडायचं हा मुलांसमोरही आणि पालकांसमोरही खूप मोठा प्रश्न असतो. जर सैन्य दलामध्ये आपल्याला अभिमानास्पद करिअर घडवायचं आहे तर विद्यार्थ्यांपुढे कोणकोणते प्रमुख मार्ग उपलब्ध आहेत? सैन्यात करिअर करायचे असेल तर प्रामुख्याने
दोन महत्वाचे कॅटेगरी आहेत. फर्स्ट ज्याला आपण म्हणून ऑफिसर रँक आणि दुसरं आहे अदर रँक. ऑफिसर रँकमध्ये 10वी नंतर 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह जे युवक युवती आहेत यांना खूप अभिमानास्पद करिअर करण्याची संधी आहे अधिकारी पदासाठी. ऑफिसर रँकसाठी ती म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA द्वारा यांना सर्वात कमी वयामध्ये 16.5 ते 19.5 वर्षामध्ये हे पहिला त्यांना करिअरची संधी आहे जिथे अधिकारी पदासाठी तयारी करता येईल. त्याचप्रमाणे 10+2 टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी, त्याचप्रमाणे इंडियन नेव्ही म्हणजे टेक्निकल एंट्रीद्वारा इंजिनियर व अधिकारी अशा दोन्ही करिअर करण्याची मोठी संधी आहे. त्याचप्रमाणे 11वी-12वी मध्ये जे विद्यार्थी PCB ग्रुप घेतात त्यांच्यासाठी आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणा या ठिकाणी MBBS, त्याचप्रमाणे युवतींना इंडियन आर्म फोर्समध्ये आर्म फोर्स नर्सिंग सर्व्हिसेस मध्ये करिअर करण्याची खूप मोठी संधी मुलींसाठी आहे 11वी-12वीच्या PCB ग्रुप सोबत. हे झालं ऑफिसर रँकसाठी प्रिपरेशन. याशिवाय अदर रँकसाठी पण खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जसं इंडियन आर्मीमध्ये सैनिक म्हणून करिअर करण्याची खूप मोठी संधी आहे. त्यामध्ये क्लरिकल एंट्री, टेक्निकल एंट्री, नर्सिंग एंट्री अशा प्रकारच्या अनेक संधी इंडियन आर्मीमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय इंडियन नेव्हीमध्ये ॲज अ सेलर म्हणून SSR एंट्री, MR एंट्री. याशिवाय इंडियन एअरफोर्समध्ये ग्रुप X आणि ग्रुप Y. याचप्रमाणे इंडियन कोस्ट गार्डमध्ये जी की इंडियन नेव्हीला सपोर्ट करणारी फोर्स आहे या ठिकाणी सुद्धा डोमेस्टिक ब्रांच आणि जनरल ड्युटी म्हणून सैनिक म्हणून काम करता येतं. याशिवाय पॅरामिलिटरी फोर्समध्ये सुद्धा करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. अगदीच. सर, आता तुम्ही इतके सैन्य दलामध्ये करिअरचे पर्याय सांगितलेले आहेत. NDA साठी जी प्रवेश परीक्षा असते त्याचे महत्वाचे टप्पे कोणते, आणि एखादा विद्यार्थी जर 11वी-12वी करत असेल तर 11वी-12वी करत असताना सायमल्टेनियसली तो त्या NDAच्या प्रवेश परीक्षेचा सुद्धा अभ्यास करू शकतो का? येस, नक्कीच. एखादा विद्यार्थी आता 10वीत शिकतोय, ते 10वीची परीक्षा देतोय, यांच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह NDAचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर सर्वप्रथम त्याला वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं. पहिला टप्पा जो असतो तो म्हणजे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. UPSC ही परीक्षा कंडक्ट करते, त्यामुळे तुम्हाला upsconline.nic वेबसाईटवरती ऍप्लिकेशन करावं लागतं आणि वर्षातून ही 2 वेळेस दर 6 महिन्याला परीक्षा होते. साधारणतः आता जे 10वीला विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या 1.5 वर्षानंतर पहिली संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे जेव्हा 11वीचा जोस तो कंप्लीट करतो आणि 12वी पदार्पण करतो, अशा वेळेस म्हणजे सप्टेंबरमध्ये 12वीच्या परीक्षेच्या अगोदर त्याला पहिला चान्स असतो. आणि त्यासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये फॉर्म भरल्यानंतर एप्रिलला चान्स, आणि दुसरा आपण मे आणि जूनमध्ये ज्यावेळेस फॉर्म फिलअप केला जातो त्यावेळेस सप्टेंबरमध्ये हा दुसरा चान्स. असे 2 संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. पहिला टप्पा हा रिटन एक्झामचा असतो आणि ही रिटन एक्झाम जी आहे ती 900 मार्काची असते. यामध्ये प्रामुख्याने 2 पेपर असतात. पहिला पेपर जो असतो मॅथमॅटिक्स. यामध्ये 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह विद्यार्थी जो मॅथचं प्रिपरेशन करतो, साधारणतः 80% पेक्षा जास्त सिलेबस हा मॅथमॅटिक्सचा असतो आणि यामध्ये 120 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण असतात. 120 गुणिले 2.5 जर केले तर 300 मार्काचा हा पेपर असतो आणि साधारणतः 2.5 तास हा वेळ दिला जातो. आणि दुसरा जो पेपर असतो तो असतो जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच गॅट पेपर असतो. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी आहे, हे ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश असतं आणि हे ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश 50 प्रश्न असतात. या 50 प्रश्नांमध्ये व्होकॅब्युलरी आणि ग्रामर अशा 2 विभागामध्ये विद्यार्थ्याला तयारी करावी लागते आणि सर्वात मोठा पाठ हा इंग्रजीचा असतो, कारण रिटन टेस्टमध्ये सुद्धा आणि SSB मध्ये सुद्धा. तर रिटन टेस्टमध्ये इंग्रजी हा विषय जो असतो तो 200 मार्कासाठी. दुसरा म्हणजे सायन्स. सायन्समध्ये प्रामुख्याने 3 विषय येतात. पहिला फिजिक्स हा सर्वात जास्त वेटेज असलेला विषय आहे, ज्यामध्ये 25 प्रश्न साधारणतः विचारले जातात 100 मार्कासाठी. दुसरा सायन्सचा विषय असतो केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीमध्ये साधारणतः 15 क्वेश्चन 60 मार्कासाठी विचारले जातात आणि जनरल सायन्स 10 क्वेश्चन विचारले जातात, त्यालाच बायोलॉजी असं म्हटलं जातं. आणि हे तिन्ही विषय 11वी-12वी तसेच 8वी 9वी 10वीच्या फाउंडेशनवरती हे साधारणतः प्रश्न विचारले जातात. यानंतर गॅटमध्ये सोशल सायन्स म्हणजेच हिस्ट्री, जिओग्राफी आणि करंट अफेअरवरती 200 मार्कासह प्रश्न विचारले जातात, 50 क्वेश्चन. असं प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात आणि टोटल गॅट पेपरला 600 गुण असतात. म्हणजे मॅथमॅटिक्सला 300 गुण
आणि गॅट पेपरला 600, असे 900 गुणाची ही रिटर्न परीक्षा असते. हा झाला पहिला आणि महत्वाचा टप्पा. जे विद्यार्थी पार पाडतात त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल केलं जातं. जे विद्यार्थी रिटर्न क्वालिफाय होतात त्यांनाच SSB साठी चान्स मिळतो. आणि SSB सुद्धा म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू हा 5 दिवसाचा असतो. आणि या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या उमेदवाराला ही त्याच्या व्यक्तिमत्वाची चाचणीतून जावं लागतं. कारण संरक्षण सेवेत जर अधिकारी पदासाठी करिअर करायचं असेल, त्या प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही इंटरव्ह्यू मधून जायचं असेल तरी या SSB इंटरव्ह्यू मधून जाणं आवश्यक असतं. आणि हे गरजेचं पण आहे. कारण उद्या देशाची जबाबदारी ज्या खांद्यावर टाकली जाणार आहे ते किती सक्षम आहे हे बघण्यासाठी हे 5 दिवसाचा SSB इंटरव्ह्यू असतो. त्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे असतात. पहिला म्हणजे हे स्क्रीनिंग टेस्ट. स्क्रीनिंग टेस्ट मध्ये सुद्धा तिथे एक ऑफिसर इंटेलिजंट रेटिंग टेस्ट म्हणजेच OIR टेस्ट ही घेतली जाते. त्यामध्ये वर्बल आणि नॉन वर्बल टेस्ट असते. आणि PP आणि DT टेस्ट हे झालं स्क्रीनिंग. जे कॅन्डिडेट या स्क्रीनिंग मध्ये क्वालिफाय होतात त्यांनाच मेन SSB मध्ये त्यांना चान्स मिळतो. आणि या मेन SSB मध्ये प्रामुख्याने मनसं वाचक कर्मला टेस्टिंग घेतली जाते. म्हणजेच काय तर सायकोलॉजिस्ट हे आणि वेगवेगळ्या 4 टेस्टिंग घेतले जातात. दुसरं GTO हे 9 वेगवेगळे टेस्टिंग कंडक्ट करतात. तसंच इंटरव्ह्यू ऑफिसर जे असतात ते साधारणतः 40 ते 45 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेतात. यामध्ये प्रामुख्याने जे सायकोलॉजिकल टेस्ट असते किंवा GTO असतो किंवा इंटरव्ह्यू असतो, ह्या तिन्ही टेस्टिंग मधून त्या उमेदवारामध्ये ते अधिकारी होण्यासाठी सक्षम आहे का, त्यांचं व्यक्तिमत्व हे सकारात्मक आहे का, त्याच्यामध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत का, हे प्रामुख्याने बघितले जातं. SSB इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे वर्षभर करणं खूप गरजेचं असतं. कारण SSB ही व्यक्तिमत्वाचं चाचणी आहे. कारण तो उमेदवार जो उद्या सैन्यात अधिकारी होणार आहे तो उमेदवार हा सकारात्मक दृष्टिकोनातून आहे का, संयमी आहे का, कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये तो योग्य निर्णय घेऊ शकतो का, हे यामध्ये बघितलं जातं. हा झाला दुसरा टप्पा. आणि जे विद्यार्थी SSB क्वालिफाय होतात त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच मेडिकल चेकअपसाठी पाठवलं जातं. आणि त्या ठिकाणी संपूर्ण मेडिकल चेकअप होतं. त्यानंतरचा पुढचा टप्पा जो असतो तो म्हणजे मेरिट लिस्ट. आणि जे कॅन्डिडेट मेरिट लिस्टमध्ये पण क्वालिफाय होतात म्हणजेच काय तर लेखी परीक्षा पास होणं, रिटर्न एक्झाम क्वालिफाय होणं, दुसरा SSB इंटरव्ह्यू क्वालिफाय होणं, तिसरा टप्पा मेडिकली फिट असणं आणि चौथा टप्पा मेरिट लिस्टमध्ये येणं. अशा 4ही टप्पे पार केल्यानंतर त्या उमेदवाराला नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी एक अभिमानास्पद करिअर करण्याची सुविधा मिळते. आणि त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या 3 विंग पैकी जो कोणता विंग त्या उमेदवारांनी निवडलेला आहे तिथे 3 वर्षाचं त्यांचं ट्रेनिंग होतं. 1 वर्ष रिस्पेक्टिव्ह अकॅडमीमध्ये, जसं आर्मीमध्ये असेल तर इंडियन मिलिटरी अकॅडमी, नेव्हीमध्ये असेल तर इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला केरळ, आणि एअरफोर्स विंग मध्ये असेल तर एअरफोर्स अकॅडमीचं 1 वर्षाचं ट्रेनिंग कंप्लीट होतं. असं 4 वर्षाचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्या उमेदवाराला कमिशन म्हणजे पोस्ट मिळते. आणि अशा प्रकारे ही अभिमानास्पद करिअर करण्याची जर्नी या उमेदवारांची असते. या विषयासंदर्भात अजून जाणून घेणार आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सैन्यातील करिअरच्या संधी या विषयावरती बोलतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर केदार रहाणे. सर, 12वी नंतर टेक्निकल एंट्रीद्वारे अधिकारी होणं म्हणजे नेमकं काय हे आधी सांगा. आणि हे अधिकारी होण्यासाठी महत्वाचे टप्पे कोणकोणते आहेत? नक्कीच. सैन्यामध्ये सर्वप्रथम अधिकारी व्हायचं असेल तर NDA हा पहिला टप्पा असतो. आणि दुसऱ्या आणखीन करिअरच्या संधी असतात जे शक्यतो अनेक उमेदवारांना ते माहिती नसतं. भारतीय सैन्यामध्ये टेक्निकल एंट्रीद्वारा करिअर करायचं असेल आणि 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह करायचं असेल तर खूप मोठी संधी उपलब्ध आहेत. पहिली जी एंट्री आहे ती म्हणजे इंडियन आर्मीची टेक्निकल एंट्री, आणि दुसरं म्हणजे इंडियन नेव्हीचं 10+2 टेक्निकल एंट्री. यामध्ये 10+2 टेक्निकल एंट्री इंडियन आर्मीमध्ये प्रथमतः त्या उमेदवाराला 11वी-12वी मध्ये PCM हा विषय घेणं गरजेचं आहे. आणि बोर्ड परीक्षेमध्ये मिनिमम 60% गुण आवश्यक आहे PCM मध्ये, म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये ॲग्रिगेट. याशिवाय त्या उमेदवारानं JEE मेनची एक्झाम देणं खूप गरजेचं आहे. JEE मेनची परीक्षा ही इंजिनिअरिंगसाठी असते. आणि या इंजिनिअरिंगच्या
मेरिट लिस्टमध्ये म्हणजे कट ऑफमध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर 12वी बोर्ड, जय-चा कट ऑफ ह्या दोन्ही गोष्टी आल्यानंतर 12वीचा रिझल्ट आल्यानंतर ह्या उमेदवारांना एक साधारणतः मे-जून मध्ये एक खूप मोठी संधी असते. ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा असतो. इंडियन आर्मी या वेबसाईटवरती जाऊन तिथे तुम्हाला SSB साठी ऍप्लिकेशन करायचं असतं आणि ते ऍप्लिकेशन केल्यानंतर 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो सैन्यात अधिकारी होण्यासाठी. आणि ह्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू मधून जेव्हा हा उमेदवार क्वालिफाय होतो त्याला पुढचा टप्पा म्हणजे मेडिकल आणि त्यानंतर मेरिट लिस्ट. आणि अशा प्रकारे इंडियन आर्मीमध्ये त्यांना इंजिनियर होण्याची म्हणजे बीटेक कोर्स करण्याची खूप मोठी संधी असते. यामध्ये प्रामुख्याने फेज 1 मध्ये बेसिक मिलिटरी आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे 1 वर्षाचं इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्री कमिशन ट्रेनिंग दिली जाते आणि असा 4 वर्षाचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर अशा उमेदवारांना इंजिनियर होता येतं, अधिकारी होता येतं. ही पहिला टप्पा. दुसरी संधी आहे इंडियन नेव्हीमध्ये, ज्यामध्ये 12वी मध्ये PCM ग्रुप जो असतो त्या PCM ग्रुपमध्ये म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 70% मिनिमम मार्क्स असणं बोर्डामध्ये गरजेचं असतं. आणि याशिवाय त्यांनी JEE-मेनच्या जो कटअप असतो तो क्वालिफाय करणं गरजेचं असतं. म्हणजे JEE-मेनची एक्झाम त्यांना क्वालिफाय करणं गरजेचे असते. आणि या दोन्हीचं ॲग्रिगेट केल्यानंतर त्यांनी SSB साठी फॉर्म भरणं गरजेचं असतं. आणि मग 5 दिवसाचा जो SSB इंटरव्ह्यू असतो सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा, तो इंटरव्ह्यू त्यांनी क्वालिफाय केल्यानंतर त्याचं मेडिकल होतं. आणि मेडिकल झाल्यानंतर ज्यांना मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर इंडियन नेव्हीच्या जे इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला केरळ या ठिकाणी आहे, या ठिकाणी 4 वर्षाचा बीटेक कोर्स कंप्लीट केला जातो आणि त्यांना कमिशन मिळतं म्हणजे पोस्ट मिळते ॲज अ सेफ लेफ्टनंट. आणि अशा प्रकारे इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा इंजिनियर आणि अधिकारी होण्याची संधी आहे. अशा 2 टेक्निकल एंट्रीच्या खूप मोठ्या संधी आज युवक युवतींना उपलब्ध आहेत. टेक्निकल एंट्रीमध्ये इंडियन आर्मीमध्ये सध्या तरी फक्त बॉईजलाच म्हणजेच मेल या ठिकाणी अप्लाय करू शकतात, परंतु गर्ल्ससाठी इंडियन नेव्हीमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. तर बॉईज आणि गर्ल्स दोघांना इंडियन नेव्हीच्या टेक्निकल एंट्रीमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. सर, DCAचं हे संभाजीनगरमध्ये लावलेलं रोपटं आज मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि त्याच्या पारंब्या आता कोल्हापूरपर्यंत पोहोचल्यात. धमाकेदार एंट्री तुम्ही कोल्हापूरमध्ये केलेली आहे, तर त्या कॅम्पसबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. कोल्हापूर शहर हे फक्त शहर नाही तर ती शौर्याची, त्यानंतर सामाजिक न्यायाची आणि संताची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजचा पराक्रम, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्याय हे कणाकणात भिनलेलं आहे. आणि अशा शौर्याच्या भूमीमध्ये डिफेन्स करिअर अकॅडमी पदार्पण केलंय 2025 एप्रिलमध्ये. आणि तिथील बऱ्याच दिवसापासून पालकांची मागणी होती की पश्चिम महाराष्ट्रामध्ये डिफेन्स करिअर अकॅडमीची स्थापना करावी. आणि अशा अनुषंगानं आज 5वी ते 12वी शालेय शिक्षणासह तिथे आपण NDA, टेक्निकल एंट्री अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतोय. त्या ठिकाणी फक्त यावर्षी बॉईजलाच आपण ऍडमिशन देतोय. 11 एकरच्या अशा भव्य निसर्गरम्य परिसरामध्ये विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. आणि खऱ्या अर्थानं ही आमची खूप मोठी अभिमानाची गोष्ट पण आहे आणि मोठी जबाबदारी पण आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या संधीचा खूप मोठा फायदा घेता येणार आहे. निश्चितच जसं मी म्हणले की संभाजीनगरमध्ये हा वटवृक्ष झालेला आहे आणि त्याच्या पारंब्या कोल्हापूरपर्यंत पोहोचल्या, तर कोल्हापूरमध्ये सुद्धा असंच मोठं प्रस्थ DCA नक्कीच निर्माण करेल. 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी जर DCA मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ती ऍडमिशन प्रोसेस कशी आहे, विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं या संदर्भात सांगा. डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया जी असते यामध्ये प्रामुख्यानं सर्वप्रथम उमेदवाराला 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. आणि यासाठी 5वी ते 11वी साठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. आणि ह्या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवाराला सर्वप्रथम काय करायचं तर त्यांनी ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे DCA.edu.in या वेबसाईटवर जाऊन. तिथे फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमची खऱ्या अर्थाने जर्नी स्टार्ट होते. आणि डिफेन्स करिअर अकॅडमी ह्या वर्षी म्हणजे 2026-27च्या प्रवेश परीक्षेसाठी येणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या 25 जानेवारी 2026ला म्हणजेच रविवारी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत ही प्रवेश परीक्षा असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर कॅम्पसच्या प्रवेशासाठी 1 फेब्रुवारी 2026ला प्रवेश परीक्षा असणार आहे.
प्रवेश परीक्षा साधारणतः आपल्याला सकाळी 8ला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं असतं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रोसिजर चालते. सुरुवातीला रिटर्न एक्झाम म्हणजे लेखी परीक्षा असते. त्यामध्ये प्रामुख्यानं 100 गुणाचा पेपर असतो 100 मार्कासाठी. त्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर एक बेसिक जनरल फिजिकल चेकअप केलं जातं, कारण संरक्षण क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या निकोप असणं गरजेचं असतं. यासोबतच त्या ठिकाणी जी प्रोसिजर असते त्या दिवशी पालकांसाठी सुद्धा करिअरच्या संधी काय काय असतात आणि DCA कॅम्पस त्यांना बघायला मिळतो. साधारणतः ही दिवसभराची प्रक्रिया असते आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर केला जातो. तर मी महाराष्ट्रातील तमाम युवक युवतींना आव्हान करतो, विद्यार्थ्यांना आव्हान करतो, पालकांना आव्हान करतो की आपण या संधीचा फायदा घ्यावा. येणाऱ्या 25 जानेवारी 2026 छत्रपती संभाजीनगर कॅम्पसच्या प्रवेशासाठी आणि 1 फेब्रुवारी 2026 कोल्हापूर कॅम्पसच्या प्रवेशासाठी. निश्चितच सर, मला वाटतं ज्या तरुणांनी स्वप्न बघितलेलं आहे सैन्यामध्ये जायचंय त्यांच्यासाठी DCA महत्वाचा दुवा म्हटलं तरी हरकत नाहीये. तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद TV9 चे सुद्धा. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.